कारण आपण ज्या प्रकारे आक्षेप कराल त्यावरती सुद्धा आम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. सो आपला 12 प्रति इथे असणं अनिवार्य असणार आहे. सो येऊ द्या. पंच 1 मिनिट थांबायचं. पंच 1 मिनिट थांबा. तर चालू असलेली मॅच आता जुगाई वर्सेस एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे दोन संघादरम्यान. नाणेफेक जिंकले त्यात करुंगळे संघाने प्रथम बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. सलामीच्या मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि संदीप. तर बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक पहिलं षटक घेऊन अर्थात वैयक्तिक पहिलं सुबोध. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती उडवलाय. मात्र तिकडे आपण पाहताय एका सुंदर झेल विकेटचा पतन. धक्का क्रमांक पहिला अर्थात सचिन लोहार बॅक टू द पवेलियन. इथे मात्र आपण जर पाहिलं तर सलामी आलेली जोडी अर्थात सचिन आणि संदीप ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र इकडे सुबोध सुद्धा एक चाणक्य गोलंदाज. त्याने मात्र आपण जर पाहिलं तर अचूक लेनमध्ये चेंडू ठेवला. एक ज्या प्रकारे आपण क्षेत्ररक्षण सजवलं त्याचप्रमाणे गोलंदाजी केली आणि एक मोठा हादरा एक मोठा धक्का इथे नक्कीच करुणे संघाला दिला. तो अर्थात सचिन लोहार बॅक टू द पवेलियन. कोणत्या प्रकारची धाव त्यांच्या माध्यमातून इथे संघाच्या बाबतीत सुद्धा आणि आपल्या वैयक्तिक सुद्धा नक्कीच इथे जमा करता आली नाही. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण उर्फ बबलू आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. सचिन मात्र माघारी परतलेत. प्रवीण कशा प्रकारे खेळ करणार हे पाहावं लागणार आहे. पहिलाच बॉल फेस करणार ते अर्थात गोलंदाज सुबोध यांचा. पंचांच्या डाव्या बाजूनं अकूट टप्प्याचा चेंडू होता. त्याला मात्र भिरकवलं. आपण पाहिलं तर फाईन एकला क्षेत्ररक्षक आहेत तिथं. चांगला कलेक्शन पाहायला मिळालं. तेवढी चांगली फेकी सुद्धा. मात्र इथे आपण जर पाहिलं तर एक धाव इथे पूर्ण करण्यात यश आलंय. एका धावेने नक्कीच करुणे संघाचं श्री गणेशा करण्यात यश आलंय. ते अर्थात प्रवीणांना एका धावेने खातं खोललंय. आणि ज्या प्रकारे आपण खातं खोललं समोरचा संघ जर आपण पाहायला गेला तेवढाच गोलंदाजीच्या बाबतीत तेवढाच चाणक्य संघ आहे. मात्र करुणे संघाचा विचार केला तेवढा मातब्बर संघ खेळाडू असलेला हा संघ आहे. मात्र आज आपली प्रतिष्ठा पाण्याला लागणार आहे कारण दोन्ही संघ तेवढेच धडाकेबाज आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा. आता आपण जर पाहिलं तर चेंडूला येऊ दिलं. त्याला मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलं. एक धाव मात्र इथे एक सिंगल इथे प्राप्त करण्यात आली अर्थात प्रवीण आणि संदीप यांच्या माध्यमातून. इथे जर आपण पाहिलं तर करुणे संघाच्या बाबतीने एक खराब सुरुवात म्हणावी लागेल कारण अर्थात सचिन सारखा फलंदाज माघारी परतलेत आणि तदनंतर मात्र कुठेतरी एक्सिलेटरवर पाय ठेवावा लागणार आहे. मात्र तो एक्सिलेटर पाय ठेवत असताना कुठेतरी एक काळजी घेत एक संत सुरुवात म्हणावी लागेल ते अर्थात करुणे संघाची. पुढचा बॉल समोरच्या नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत आपले तिथे. मात्र गचाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. देतील 4 धावा. चौकार आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच मी गोलंदाजाचं वारंवार कौतुक करेन कारण सुरेख गोलंदाजी करतायत. जिथे आपण पाहायला गेलं तर एकच धाव होती. मात्र क्षेत्ररक्षकाने नक्कीच चुकी केली आहे आणि त्या चुकीचा परिणाम आपण पाहिलात तर 3 अधिकच्या धावा येथे खात्यामध्ये जमा झाल्यात. या 3 धावाने 4 धावाने जर आपण पाहिलं तर टोटल 6 धावा धापळकर आपल्याला पाहायला मिळतात. एक गटाच्या मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर करुणे संघ. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात ते अर्थात सुबोध. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता तेवढ्याच पद्धतीने नक्की चेंडू हाताळला गेलात. क्षेत्ररक्षक आहेत. सहज पद्धतीने आपण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं गेलं आणि 2 धावा मात्र इथे अर्जित केल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं. आपण पाहिलं षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. या चेंडूवरती 2 धावा नक्कीच प्राप्त केल्यात त्या अर्थात फलंदाज प्रवीण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात.
चला थोडं स्पीडअप करायचं आहे. इथे मात्र चेंडूला येऊ दिला, दिशा तर नक्कीच दाखवली आहे. क्षेत्ररक्षक आहेत पॉईंट रिझम मध्ये, त्यांच्याकडून सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र इथे आपण पाहिलं तर विकेट गमावल्यानंतर एकेरी आणि दुहेरी मध्ये अधिकचा भर दिला तो अर्थात करोळे संघाचा. षटक क्रमांक पहिला अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे नक्कीच समाप्त झालाय. धावसंख्येला ते अर्थात 10, 1 बाद 10 अशी एक संत आणि संयमी सुरुवात म्हणावी लागेल. ते टॉस जिंकल्यानंतर अर्थात NV स्पोर्ट्स या संघाची सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते अर्थात गोलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतात. चला प्लीज त्वरित आपण क्षेत्र व्यासपीठाच्या मागे जे कोणी खेळाडू आहेत आपण सराव करताय तो जरा सराव थांबवायचा आपण. सुरेख चेंडू इथे पाहायला मिळाला, अचूक टप्प्यावरती चेंडू होता. एक प्रकारे आपण जर पाहिलं तर एक स्मेल देऊन जाणारा चेंडू नाकाच्या जवळून नक्कीच ट्रॅव्हल झाला. बाकी उर्वरित काम केलंय ते अर्थात यष्टीरक्षक अर्थात किपरने आपल्याला पाहायला मिळालं. एक डॉट बॉल जे सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना इथे पाहायला मिळाली. अजय यांनी जो हा चेंडू हाताळला तो अधिक उचली घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आणि आता मात्र आपण पाहिलं तर सुरेख चेंडू इथे मात्र दांडी गुल करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र माघारी परतवलंय ती सलामी उडी आलेली अर्थात संदीप माघारी परतले. टॉस जिंकल्यानंतर जे सलामी उडी मैदानाच्या आतमध्ये आले ते अर्थात सचिन आणि संदीप ही जोडी मात्र आता आराम फरमावताना आपल्याला डगआउट मध्ये पाहायला मिळणार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक संदीप माघारी परतलेत. आता दुसरे आपल्याला पाहायला मिळते अर्थात प्रदीप मैदानाच्या आतमध्ये येत असताना. चला थोडं इन आणि आउट आपण थोडं फास्ट करायचा विनंती असणार आहे बॅटर्सना. तसेच फिल्डिंग करणारा संघ जुगाई यांना सुद्धा विनंती असणार आहे आपण प्रत्येक चेंडूवरती वारंवार ग्रुप मीटिंग करू नका. थोडीशी मित्रत्वाची आपल्याला सुद्धा विनंती असणार आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ मार्गस्थ आहे. पहिलाच बॉल फेस करणार ते अर्थात प्रदीप. अकुटप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र आपण पाहिलं तर शॉर्ट बिडून दिशे नक्कीच खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील आणि फेकी करतील. तर मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तिसरा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. धावसंख्या 3 ने भर. या 3 धावांविषयी जर आपण धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा आपल्याला धावसंख्येमध्ये पाहायला मिळतात. धावफलकावरती थोडंसं का होईना मात्र संयमाने आणि कासवाच्या गतीने मात्र धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतो करुंगळे संघाचा. गोलंदाजाचं मात्र कौतुक करावे लागेल. अद्याप 3 चेंडू हाताळले गेलेत आणि एक गडी मात्र माघारी परतवण्यात यश आले त्या अजय याला. पुढचा बॉल आणि येथे मात्र त्रिफळाचित. मित्रांनो आयुष्य असो क्रिकेट, हुकला तो फसला आणि तंबूत जाऊन बसला असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये. कारण अजय येतोय मात्र एस्टनवरती निशाणा धरतोय आणि येते बॅक टू बॅक का दुसरी विकेट आपल्या खात्यामध्ये ज्यांनी जमा केले असे अजय यांचं मात्र कौतुक करावं लागेल. कारण आपण पाहिलं गेलं तर एका बाजूला संदीप यांना माघारी परतवलंय, त्यानंतर आपण पाहिलं तर प्रवीण यांना सुद्धा बाहेर तर असं दाखवण्यात यश आलंय ते अर्थात अजय याला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते अर्थात इनेट नंबर 5 खेळाडू अर्थात संदीप वीर. पहिलाच बॉल फेस करणार ते अर्थात गोलंदाज अजय यांचा. सुरेख चेंडू मात्र पंचांना हात समांतर करायला लावणार आणि येथे मात्र अडचण निर्माण होते कारण येथे अडचण मात्र निर्माण झाली आहे. विकेटचा पतन. व्हाईट बॉल नक्कीच आहे मात्र येथे धावबाद झालेत अर्थात संदीप वीर इथे मात्र माघारी परतलेत. आपण पाहिल्याचा स्ट्राईकला होते मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही. तू चल मैं आया असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात ते करुंगळे संघाचे सलामीवीर आणि तसेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 6 चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय विशाल.
नावाप्रमाणे खेळ होईल का? चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत. आता आपण पाहिलं तर इथे क्षेत्ररक्षकांनी एफर्ट घेतले नाहीत आणि इथे मात्र आपण पाहिलं 2 धावा इथे नक्कीच पूर्ण केल्यात. या 2 धाव्यांची धावपळ पुन्हा एकदा वधारलंय, सरसावलंय. धावसंख्येला ते अर्थात 16. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कव्हर मध्ये नक्कीच खेळलं दीप मध्ये आणि येथे मात्र गलचाल क्षेत्ररक्षण. मित्रांनो, आपण जर गावरान भाषेमध्ये आपण जर खेळत असाल तर कोंबडी पकडतो का हे नक्कीच म्हटलं आणि असाच प्रकारचा का आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट नक्कीच खेळून काढला होता. 46 जर्सी त्यांनी परिधान केले, त्याला मात्र हा चेंडू काही समजला नाही आणि येथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. या 4 धावेनशी नक्कीच धावसंख्या अर्थात 20. 12 चेंडू आणि 20 धावा आपल्याला पाहायला मिळाला. षटकाचा एंड आणि शेवट चांगला करताना यश आलं. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पलटी होतो अर्थात गोलंदाज आलोकचा पहिलाच बॉल. मात्र आपण पाहिलं काहू कणावरती नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र क्षेत्ररक्षक अधिक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतात. कारण आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक त्याने सुरेख झेल टिपलाय. नाव त्यांचा अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलं नाही, मात्र एक सुरेख झेल त्याच्या माध्यमातून टिपला गेला होता. त्यानंतर मात्र आता एक सुरेख क्षेत्ररक्षण 2 धावा नक्कीच वाचवल्यात. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या अर्थात 22. पुढचा बॉल पुन्हा एकदा आलोक यांचा. आता मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र किपरना मात्र बीट केला, चेंडू गेलाय. आपण जर पाहिलं तर बाउंड्रीच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल होतोय. तिकडे आपण पाहिलं तर थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत आणि बायच्या स्वरूपात इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. इथे जर दुहेरीवरती जर भैर दिला तरी सुद्धा आपण धावसंख्येचा विचार केला तर प्रोजेक्ट स्कोर नक्कीच 30+ होऊ शकतो आणि तो आपल्याला एक सामन्यामध्ये जीवित राहण्यासाठी डिफेंडिव्ह धावसंख्या नक्कीच असू शकते. पुढचा बॉल आता मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर तिथे नक्कीच आलेत, मात्र चेंडूवरती येतील आणि फेकी करणार तत्वर मात्र जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा. इथे मात्र दुहेरीचा पाडा नक्कीच दोन्ही फलंदाच्या माध्यमातून नक्कीच मांडला जात आहे, गणला जात आहे. या 2 धावेची धावसंख्या अर्थात 26 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 चा खेळ आपण पाहतोय. पुढचा बॉल आणि आता मात्र जाणलं, हेरलं आणि स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र विशालला माघारी परतवलंय. इथे मात्र विकेटची मालिकाच सुरू आहे असं नक्कीच म्हणावं लागेल NV स्पोर्ट्सच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्ञानदेव. चला मित्रांनो, इन आणि आउट थोडा फास्ट करायचा विनंती असणार आहे. चला आकाश, विशाल, माफ करा विशाल, आपण त्वरित बाहेर यायचं प्लीज. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. या 2 चेंडूवरती अधिकच्या धावा मिळणार का, की या 2 चेंडूवरती मात्र विकेट आपल्या खात्यामध्ये जमा करणार हे पाहावं लागणार आहे. आलोकचा मात्र तोच माणूस आता नाही, मात्र जर आपण ज्ञानेश्वरला पाहिलं तर एक संघाचा तारणहार बनण्याची त्याकडे क्षमता आहे आणि प्रतिभा सुद्धा आहे. मात्र किती घेतले इथे मात्र पुन्हा एकदा आपण मी मगाशी म्हणालो आज वरुण राजा थांबलाय, मात्र करंगळे संघाची विकेटचा पाऊस मात्र इथे पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण पाहिलं गेलं तब्बल सव्वीस धावा आपल्याला पाहायला मिळतात. सहा गडी नक्कीच माघारी परतले. जर आपण पाहिलं की तर करंगळे संघाचा अर्धा संघ डेगआउट मध्ये मात्र आला
आराम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र उडवलं चेंडू हवेमध्ये आहे. अंतर कापलं जाईल का आणि अंतर कापलं गेलंय. 6 धावा षटकार. हा पुढची मॅच कोणती आहे सांगा मला ती. हा ती आहे ना भातळी आणि भातळी खालची आहे तीच ना. ओके ठीक आहे. जिंक आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा सामना धावसंख्येला ते अर्थात 32 धावा आणि 33 धावांचं आव्हान ठेवलंय आणि त्या आव्हानाचा कसा पाठलाग केला जाईल हे दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला नक्कीच पाहायचंय. चला यानंतर नेक्स्ट मॅच JBBC भातळी विपक्ष जुलेवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. भातळी विपक्ष जुलेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण त्वरित टॉस साठी यायचं आहे कारण इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे, अनिवार्य आहे. सो भातळी आणि जुलेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित टॉस साठी यायचं आहे. तसेच करवली संघाला सुद्धा विनंती असणार आहे आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आणि आपण जर पाहिलं तर जुगाई संघाला सुद्धा विनंती असणार आहे आपण आपली सलामी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचे. चला प्लीज थोडं स्पीडअप करा, विनंती असणार आहे. मित्रांनो आपण चालू असलेली सामना आपण जो पाहताय तो अर्थात श्री NV स्पोर्ट्स करुंगळे विपक्ष L1 जुगाई या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहिली. नाणेफेक जिंकली अर्थात करुंगळे संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपण जर पाहिलं 3 षटकांची मॅच होती. 18 चेंडूमध्ये तब्बल 32 धावा जमवण्यात यश आलंय आणि 33 धावांचं लक्ष ठेवलंय ते अर्थात जुगाई संघासमोर आणि असा धावांचा पाठलाग कसा केला जाईल हे दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला नक्कीच पाहायचं आहे. चला जुगाई संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. जुगाई संघ तसेच करवळे संघाला सुद्धा विनंती असणार आहे आपला सुद्धा 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असणार आहे. भातळी संघ आणि जुलेवाडी संघ. भातळी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मी जुलेवाडी संघाला विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे. आलेत का? टॉस करून घ्या जरा, टॉस करून घ्या. जवळ मैदानाच्या आतमध्ये पहिले सत्र पाहिलं, आता दुसऱ्या सत्र आपण मैदानाच्या आतमध्ये वळतोय. 33 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना आपल्याला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये अर्थात
सलामीर आपल्याला पाहायला मिळते ते अर्थात अजय आणि युवराज ना, युवराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर सांघिक पहिलं आणि वैयक्तिक अभिनंदन भाटसळ या संघ. आपण आपला निर्णय आणि आपल्या संघासह आपण तयार राहायचं आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. घेतो मैदानाच्या आतमध्ये 33 धावांचं लक्ष आहे आणि तो पाठलाग कर नाही दुसरी मॅच नेक्स्ट मॅच. तर चौव्या मैदानाच्या आतमध्ये अजय आणि युवराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्क आहे ते अर्थात प्रदीप. हाफ ट्रॅकर चेंडू त्याला मात्र भिरकावलाय काऊ कोणाच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिलाच बॉल आपण पाहिलं तरी पहिल्याच बॉलवरती आक्रमण. पहिल्याच बॉलवरती आपल्याला एक अग्रेसिव्ह अप्रोच इथे पाहायला मिळतोय. तो आता फलंदाज अजय यांच्या माध्यमातून. कारण आपण पाहिलं की 33 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू मध्ये 33 धावा करायच्या आहेत आणि त्या करत असताना कुठेतरी आपल्याला थोडंफार आक्रमण करावं लागणार आहे. ते मात्र करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ते सलामी राहतात अजय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले. कुठेतरी गोलंदाज प्रदीप यांच्यावरती हवी होण्याचा जो मानस आहे तो मानस मात्र इथे सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं गोलंदाज यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला प्रदीप पाहायला मिळत आहेत. अकूट टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र भिरकावला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि येते मात्र चुकी चुकी आणि चुकी. कारण आपण जर पाहिलं तर प्रदीपने कमबॅक केलं होतं मात्र इथे साजी साथ नक्कीच मिळाली नाही. मी मागाशी म्हणालो की क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाच्या पाठीचा कणा असतो. मात्र इथे कणा कुठेतरी आपल्याला मोडलाय की काय असं नक्कीच म्हणावं लागेल. कारण जर इथे कॅच आपण पकडले असतील ना तर नक्कीच आपण मॅच मध्ये येईन असता. कारण आपण पाहिलं तर अजय सारखा एक झंझावती वादळाला आपण सामोरता आला असतं. इथे मात्र सुरेख चेंडू म्हणावा लागेल. कुठेतरी कन्फ्यूज केला. जुदा मनस्थितीमध्ये आपल्याला फलंदाज पाहायला मिळाले ते अर्थात अजय. 3 चेंडू अद्याप हाताळले गेले. धावसंख्या ते अर्थात 8 बिनबाद 8. 33 धावांचा पाठलाग करत असताना एक सुंदर आणि एक संयमी सुरुवात म्हणावी लागेल. पुढचा बॉल इथे मात्र येऊ दिलं. आपण जर पाहिलं तर कव्हर नक्कीच खेळून काढलेत. ज्ञानेश्वर चेंडूवरती येतील आणि फेकीकडे तत्वर मात्र आपण पाहिलं तर 1 धाव. चांगला बॅकअप सुद्धा पाहायला मिळालं. धावसंख्येत 1 नि भर या सिंगलने जर आपण पाहिलं तर आता मात्र 9 धावा आपल्याला धावपळकावरती पाहायला मिळतात. स्कोर कार्डचा विचार केला आता मात्र स्ट्राईक नक्कीच रोटेट केले. स्ट्राईकला ते अर्थात युवराज. पहिलाच बॉल फेस करणार ते अर्थात गोलंदाज प्रदीप यांचा. पहिलाच बॉल. मित्रांनो म्हणतात ना गुण नाही पण वाण लागतो आणि तेच वाण नाही पण गुण लागतो माफ करा आणि तेच गुण इकडे लागलंय ते अर्थात फलंदाज युवराज यांना. पहिल्या चेंडूत ज्या प्रकारे अजय यांनी सुरुवात केली त्याच प्रकारे युवराज यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला इथे फटका पाहायला मिळाला 6 धावेसाठी. या 6 धावेमध्ये धावफलक वधारलंय सरसावलंय. धावसंख्या ते अर्थात 15 धावा. 15 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सुरुवात म्हणावी लागेल जुगाई संघाच्या माध्यमातून. नक्कीच आपण जर पाहिलं तर एलवन जुगाई संघाला घाई असणार असं म्हणावं लागेल. पुन्हा त्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र गती थोडी कमी होती आणि इथे मात्र खराब फेकी म्हणावी लागेल सावकाश मित्रा. धावसंख्येत आपण पाहिलं तर 1 नि भरवताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येला ते अर्थात षटक क्रमांक पहिलं अर्थात समाप्त झालं. धावसंख्येला ते अर्थात 15. ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण प्रत्येक खेळाडूवरती आपली नजर आहे आणि रिप्लेच्या माध्यमातून आम्ही काही क्षण इथे पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करतोय. एक
फनी मुवमेंट नक्कीच पाहायला मिळतात. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले हिट गुण त्यात गोलंदाज संदीप, ज्याने आपण पाहिलं तर मान संघाच्या विरुद्ध एक उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. ते संदीप आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. आता तीच पुनरावृत्ती या सामन्यामध्ये होईल का पाहावं लागणार आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला आपण पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने उडवलाय. पंचांचा इशारा येणं अजून बाकी आहे आणि पंचांचा इशारा आलाय. 6 धावा षटकार. या 6 धावेशी आपण जर पाहिलं तर मात्र थोडस प्रेशर आहे ते मात्र रिलीज करण्याचं काम आहे त्या फलंदाज अजयच्या माध्यमातून केला. तो 6 धावेची धावसंख्या ते अर्थात 21 धावा. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि तब्बल 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. काहीसं सोपं आणि काहीसं महागडं नक्कीच आव्हान असणार आहे. चला नेक्स्ट मॅच भातसळी विपक्ष जुळेवाडी नाणेफेक जिंकले ते अर्थात भातसळी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. संघाला विनंती असणार आहे, कर्णधाराला विनंती असणार आहे, आपण शेवटचा बॉल पडल्यानंतर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. आता मात्र भिरकवलाय, पाठवलाय लांब 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 षटकार. पैसा वसूल. नक्कीच आज मात्र अजय वेगळ्याच फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या 6 धाव्यांशी नक्कीच अजयला कसली तरी घाई असं म्हणावं लागेल. लवकरात लवकर सामना संपवायचा हे अजयला माहिती आहे आणि त्यासाठी तो ओळखला जातो आणि तेच काम, तीच भूमिका आणि तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आजूबाजूला जो कोणता संघाचा खेळाडू तो उपस्थित असेल त्यांना विनंती असणार आहे आपण चेंडू ताबा घ्यायचा आणि आपण चेंडू त्वरित मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. असोसिएशनची स्पर्धा आहे, आपलं असोसिएशन आणि आपण या असोसिएशनचं एक सदस्य आहोत. आपलं एक कर्तव्य आहे, ते कर्तव्य आपण पार पाडायचं आहे. स्वयंसेविकाची भूमिका घेऊन आपण या कर्तव्य आपण पार पाडायचं आहे. पुढचा बॉल पॅटची नक्कीच इनर एज घेतले. चेंडू नक्कीच फायनलच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल का मात्र नाही. एका धाव समाधान मानावं लागेल. ते दोन्ही फलंदाजांना धावसंख्येत 1 निभर धावसंख्येला ते अर्थात 28 धावा. येणारे 9 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि येथे मात्र पंचांचं बोर्ड आसमानाकडे, विकेटचं पत्तान आणि येथे मात्र मोठा धक्का, मोठा हादरा अर्थात युवराज बॅक टू द पवेलियन. चला फलंदाजांना विनंती असेल आपण त्वरित यायचं, अन्यथा आपल्याला पॅनल सुद्धा केलं जाऊ शकतं कारण आपल्याकडे एक विशिष्ट वेळ आहे. त्या वेळेमध्ये आपण आत गेलं पाहिजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 चा खेळाडू अर्थात आलोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावसंख्या आपल्याला धावळकर पाहायला मिळत आहेत. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये सामना संपवला जाईल का हे पाहावं लागणार आहे. अकुलटापायचा चेंडू होता, त्याला मात्र भिरकावलाय. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतो. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का मात्र इथे आपण पाहिलं तर अजय मात्र तयार नाहीत. अजयकडच्या कडून आपण कोणत्या प्रकारची इथे तयारी दिसली नाही. 2च धाव इथे पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येत 2 निभर. या 2 धावांनी धावसंख्या ते अर्थात 30. आता मात्र 3 धावांची आवश्यकता असणार आहे. षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहताय अर्थात षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची नक्की इनर एज घेतली. कोणत्या प्रकारची धाव येथे अर्जित केली गेली नाही. षटक क्रमांक 2 अर्थात ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या ते अर्थात 30. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असणार आहे. येणारे 6 चेंडू आणि 3 धावा, 3 धावा आणि 6 चेंडू. चला मित्रांनो, अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाही. मित्रांनो, आता कोणतीही मॅच पाहिली की धावसंख्या कमी असेल आणि जर आपल्याकडे तेवढे चेंडू असतील तर मात्र घाबरून जायचं नाही कारण आपण विश्वचषक जिंकलोत. त्यात पाहिलं आपण 30 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता होती. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी दिसत होतं. अशा वेळी मात्र बुमराह नावाचं एक ब्रह्मास्त्र आपल्याकडे आहे.
त्यानं मात्र सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर मात्र आपण ज्याच्या वैयक्तिक जीवनावरती आणि IPL मध्ये ज्याच्यावरती वारंवार टीका केली गेली असा हार्दिक पांड्या त्यांना मात्र विजयाचा शिल्पकार आपल्याला होण्याचा मान पटकावला आणि आपल्याला विश्वचषक जिंकून दिलाय. त्यामुळे नक्कीच होप्स लगेच आपण गाळायचे नाहीयेत. थोडा संयम ठेवायचा आहे. नक्कीच यश आपल्या पदरी पडेल कारण आपले कष्ट प्रामाणिक आहेत आणि ते कष्ट आपण जर प्रामाणिकपणे केलेत तर यश नक्की मिळेल. जाऊ मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन तर स्ट्राईकला येतो अर्थात आक्रमक फलंदाज अर्थात अजय. 6 चेंडू 3 धावा 3 धावा 6 चेंडू आणि इथे मात्र अजयला मान्य नाहीये असं वाटते. मात्र तिकडं वा जाळं विणलं होतं. काय क्षेत्ररक्षण सजवलं. मी मागाशी म्हणालो संयम ठेवा. संयम असं वस्तू आहे ना आणि तो संयम इथे मात्र करंगळे संघाच्या बाजूने सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण 6 चेंडू आणि 3 धावा. इथे मात्र अजयला घाई होती. अति घाई संकटात नाही आणि इथे मात्र अजयला माघारी घेऊन गेले. कारण आपण जर पाहिलं तर हाफ ट्रॅकर चेंडू होता त्याला मात्र भिरगवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे एक जाळ विणलं होतं आणि त्या जाळ्यात मात्र हा मासा नक्कीच फसलाय. आता मात्र समीकरण थोडं चेंज झालंय. येणारे 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. जर आपण जर पाहिलं तर येणारे काही चेंडू ते निर्धाव पद्धतीने हाताळले गेले तर मात्र सामन्याला चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळणार आहे. आणि जोपर्यंत गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतात तोपर्यंत या सामन्याचं चित्र अद्याप तरी स्पष्ट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 चा खेळाडू अर्थात अर्चित आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा आपल्याला बदल करताना पाहायला मिळतात. येणारे 5 चेंडू 3 धावा 3 धावा 5 चेंडू. एका बाजूला पाहिलं तर करुंगळे तर एका बाजूला पाहिलं तर जुगाई. कोणाचं पारड जड होणार पाहावं लागणार आहे. जुगाई की करुंगळे. 5 चेंडू 3 धावा 3 धावा आणि 5 चेंडू. पहिलाच बॉल फेस करणार अर्थात अर्चित. सुरेख फटका आणि आता मात्र चेंडू जातोय गॅप मध्ये. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. आता मध्ये आपण जर पाहिलं तर स्कोर लेवल नक्कीच झालाय. एका धावेची गरज आहे मात्र ती एक धाव कशी पूर्ण होईल हे पाहावं लागणार आहे. आणि आपल्या असोसिएशनचा नियम आहे स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग असणार आहे. सो ही एक धाव सुद्धा सोन्याच्या भावामध्ये विकली जाणार आहे. येणारे 4 चेंडू आणि 1 धावाची गरज आहे. 1 धाव आणि 4 चेंडू. आणि ते मात्र विजयी फटका. जिंकल्या संघाच्या अभिनंदन तसे हारल्या संघा सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला भातळी संघाला विनंती असणार आपण त्वरित मैदानामध्ये यायचं. तसेच करुंगळे संघाला